चला तर मग आज आपण पाहणार आहोत नवरात्री स्पेशल खमंग आणि कुरकुरीत अशी साबुदाणा वडे। त्यासाठीच मी या ठिकाणी 2 वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे। 2 वाटी साबुदाण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे। मी या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचं ओबडधोबड असं कूट तयार करून घेतलेलं आहे। वडे बनवताना ओबडधोबडच कूट आपल्याला वापरायचं आहे, बारीक कूट अजिबातच वापरायचं नाही, त्यामुळे वडे एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी तयार होतात। शेंगदाण्याचं कूट आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। कूट मिक्स केल्याच्या नंतर मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेत आहे। मीठ हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे शाबूला ते मीठ आणि कूट लागलं पाहिजे अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ तुम्ही चवीनुसार टाकून घेऊ शकता। त्यानंतर यामध्येच मी या ठिकाणी पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। लाल तिखट ही आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी या ठिकाणी 2 मोठे बटाटे उकडून त्याचे साल काढून मॅश करून घेतलेले आहेत, तेही आपल्याला त्या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य एकजीव झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती छान आपला आता वडे बनवण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे साबुदाण्याचं। आता आपण त्यातलं थोडंसं साबुदाण्याचं मिश्रण हातावरती घेऊन मी या ठिकाणी छोटासा गोळा त्याचा तयार करून घेतलेला आहे आणि परत तो व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने हाताच्या साहाय्याने आपल्याला असा दाबून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बनवल्यामुळे वडा हा तेलात फुटला जात नाही आणि खमंग आणि कुरकुरीत असा तयार होतो। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने वडे बनवून पहा। किती सुंदर आणि सुरेख असा आपला साबुदाणा वडा या ठिकाणी तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी आता सर्व वडे या ठिकाणी बनवून घेणार आहे। वडे बनत आहेत तोपर्यंत मी या ठिकाणी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित असं तापलं की आपण आता सर्व वडे त्यामध्ये तळून घेणार आहोत। तेल मीडियम गॅसवर मी या ठिकाणी गरम करून घेतलेलं आहे। साबुदाणा वडे तळताना तेल हे मीडियम गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे। फास्ट गॅसवर गरम केल्यामुळे वडे फक्त बाहेरूनच तळले जातात आणि आतमधून तसेच कच्चे राहतात। त्यामुळे मीडियम गॅसवर तेल गरम करून आपल्याला साबुदाणा वडे मीडियम गॅसवरच खरपूस होईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत। आलटून पलटून मी या ठिकाणी सर्व साबुदाणा वडे तळून घेत आहे। तुम्ही अशा पद्धतीने साबुदाणा वडे बनवून पहा, एकही वडा तेलात फुटणार नाही। मी या ठिकाणी आता सर्व साबुदाणा वडे आलटून पलटून व्यवस्थित असे खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे। पूर्णपणे साबुदाणा वड्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा वडा तळून घ्यायचा आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिट लागतात वडा हा पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायला। आता साबुदाणा वडा एकदम परफेक्ट असा तळून झालेला आहे, तो मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने सर्व वडे या ठिकाणी मी तळून घेतलेले आहेत। ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम अशी लागते। तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा। प्रत्येक उपासाच्या वेळी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आल्यासारखा वाटतो, त्यामुळे झटपट होणारी साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।